नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे प्रीती अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर। बघा, लक्ष द्या, आपण क्लास 7 विज्ञान यातील चॅप्टर नंबर 4 सजीवातील पोषण हा भाग आपण अभ्यासतो। काही भाग याचा झालेला आहे, आता हा नेक्स्ट पार्ट आहे। बघा, यामध्ये आपण अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार बघत आहे। अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे कुठले कुठले प्रकार पडतात ते आपण बघू। सगळ्यात पहिले आहे शाकाहारी प्राणी। शाकाहारी प्राणीचं कसं आहे? शाकाहारी प्राणी प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात, जसे गवत खाणारे, बिया खाणारे आणि फळे खाणारे, हे झाले तुमचे शाकाहारी प्राणी। मग आपण मांसाहारी प्राणी बघू। मांसाहारी प्राणी काय की काही प्राणी हे अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात। मांसाहारी प्राणी काय असतात की अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात, जसे शाकाहारी प्राण्यांना खाणारे, कीटक खाणारे वगैरे ते। ठीक आहे, आता आहे मिश्रहारी प्राणी। मग मिश्रहारी प्राणी म्हणजे काय? तर काही प्राणी अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी असे दोन्हीवर अवलंबून असतात। मग आता जसे वानर झाले आणि चिंपांझी, ठीक आहे, इत्यादी। आणि काही सजीव काय की हे त्यांच्या अन्नग्रहणाबरोबरच पर्यावरण, स्वच्छता व संवर्धनाचे कार्यही करीत असतात। त्यानुसार स्वच्छता करणे आणि विघटक असेही ते ओळखले जाते। मग आता स्वच्छता करणे काय की हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जातात, जसे काय तरस, गिधाळे किंवा मग कावळे। विघटक काय? काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून मग ते काय करतात? अन्न मिळवतात। नैसर्गिक पदार्थाच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून सजीवांचे काय होते? पोषण होते। आता मृतोपजीवी पोषण काय की काही कीटक काय असतात? एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचे शोषण करून त्याचा अन्न म्हणून मग ते वापर करतात, आणि यालाच मग म्हटलं जातं मृतोपजीवी पोषण। जसे काय कोळी, मुंग्या आणि घरमाशा। ठीक आहे, आपण काय बघत आहोत? आपण बघत आहोत अन्न प्रकारानुसार प्राण्यांचे प्रकार कोणते कोणते प्रकार कुठला कुठला बघितला आपण। पहिले आपण बघितलं शाकाहारी प्राणी। शाकाहारी प्राणी म्हणजे काय की जे प्रत्यक्ष वनस्पतीचा अन्न म्हणून उपयोग करतात, जसे तुमचं गवत खाणारे आहे, बिया खाणारे आहे, फळे खाणारे, हे बघितलं। मग आपण गेलो मांसाहारी प्राणीकडे। मांसाहारी प्राणीमध्ये आपण काय बघितलं की काही प्राणी काय करतात की अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असतात, जसे अवलंबून असतात। मांसाहारी प्राणी काय करतात? अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतात, आणि शाकाहारी प्राण्यांना खाणारे, कीटक खाणारे वगैरे हे मांसाहारी प्राणीमध्ये येऊन पडतात। मग आहे मिश्रहारी प्राणी। मग आता काही प्राणी अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी हे दोन्हीवर अवलंबून असतात, त्यांना म्हटलं तर मिश्रहारी प्राणी, जसं वानर झालं, चिंपांझी वगैरे। ठीक आहे, मग आता आहे काही सजीव काय की हे त्यांच्या अन्नग्रहणाबरोबरच काय करतात की पर्यावरण, स्वच्छता आणि संवर्धनाचे कार्यही करत असतात। त्यांनाच काय म्हटलं जातं? स्वच्छताकर्मी आणि विघटक असे म्हणून त्यांना ओळखले जाते। मग आता इथे काय आहे की स्वच्छताकर्मी काय आहे की हे मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जातात, जसं तुमचं तरस झालं, गिधाड झालं, कावळा झालं। त्याच्यानंतर विघटक मध्ये काय येते की काही सूक्ष्मजीव हे मृत शरीराच्या अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून मग अन्न मिळवतात। मग आता नैसर्गिक पदार्थाच्या कुजण्याच्या प्रक्रियेमधून सजीवांचे हे पोषण होते। त्याच्यानंतर मृतोपजीवी पोषण, तर काही कीटक एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थाचे शोषण करून त्याचा अन्न म्हणून उपयोग करतात, यालाच काय म्हटलं जातं? मृतोपजीवी पोषण। मग याचं उदाहरण आहे कोळी, मुंग्या आणि घरमाशा। ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात? पार्ट छोटासा होता आणि समजणारा होता, सोपा होता, लवकर लक्षात येण्यासारखा होता। ठीक आहे, ओके। मग यातील जो पुढील भाग आहे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया। थांबूया। थँक्यू।